नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रभाग क्रमांक 8 कल्याणीनगर दत्त सोसायटीत रखडलेल्या रस्त्यांसह नागरी समस्यांमुळे येथील नागरिक झाले त्रस्त. धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 8 मधील कल्याणीनगर दत्त सोसायटी परिसरात रखडलेल्या रस्त्यांसह विविध नागरी समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. दरम्यान कल्याणीनगर दत्त सोसायटी परिसरातील अनेक अंतर्गत रस्ते अद्याप अपूर्ण अवस्थेत असून पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय गटारींची दुरावस्था, पथदिव्यांचा अभाव, स्वच्छतेच्या समस्या आणि मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे निवेदने देऊनही समस्येचे निराकरण झाले नसल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. लवकरात लवकर रखडलेली विकासकामे पूर्ण करून परिसरातील सर्व नागरी समस्या मार्गी लावाव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेला आहे. दत्ता दिगंबर सोसायटी, कल्याणीनगर परिसर, मैंदळे शिवार, वाडी हद्द 11 गावामधील हे आमचे कॉलनी परिसर. इथे कॉलनीमध्ये SRP, पोलीस, मिश्र वस्ती आणि हा रोड मंजूर झालेला रोड झालेला नाही आहे. इथं सांडपाण्याचा निस्तारा झालेला नाही आहे. सर्व नोकरदार वर्ग असल्या कारणाने ड्युटीला निघून जातात. फक्त महिला मंडळी इथं हजर असतात आणि निस्तारा होत नाही. लक्षण पाटील, स्वच्छता निरीक्षक हे येतात, पाहून घेतात. तुम्ही यांना सांगा, तुम्ही त्यांना सांगा. 2-3 लोक घेऊन येतात, हे झाडं उपटून घेतात, गवत उपटून फेकून देतात. मुळापासून काहीच होत नाही. आम्हाला हा डासांचा आणि फार मोठा समस्याला आम्ही तोंड देतोय. इथं पक्षी येतात, देवदार करतात, ते करतात. आम्हाला झोप लागत नाही. मच्छरांमुळे डास इतके झालेले तर आम्हाला, मी स्वतः ॲडमिट झालेलो होतो. ते डेंगू आणि अनेक समस्या इथं उद्भवण्याचा हे. तर इकडं महानगरपालिका यांनी लक्ष घालावे, आयुक्त साहेबांनी लक्ष घालावे. आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे. याच्यावर काही अजून तोडगा निघत नाही आहे आणि तोडगा निघत नसेल तर आम्ही पुढील महानगरपालिकेच्या गेटवर आंदोलन करणार.